करूया आपण लेक्चरला सुरुवात. आपल्या मुलं जॉईन होतील. साधारणतः आपण गेल्या तासाला शोध कथा पूर्ण केलेली आहे, बरोबर. नक्कीच तुम्हाला ती कथा आवडली असेल. तुम्ही शिकवल्यानंतर तिचं वाचनही केलं असेल. पण लक्षात आलं, आपण कथा वाङ्मय प्रकार हा विभाग जो आहे आपल्या युवक भारती पाठ्यपुस्तकामध्ये जे 5 विभाग आहेत त्यातला हा एक विभाग आहे. आणि त्या विभागामध्ये आपण व्याकरण विभाग पूर्ण करून घेतलाय, निबंध लेखन त्यामध्ये सगळं पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि आता कथा वाङ्मय प्रकार पूर्ण करून घेऊया, म्हणजे आपले 2 विभाग पूर्ण होतील. आणि नंतर उपयोजित, त्यानंतर गद्य आणि पद्य ते चालू याच्यामध्ये होऊन जाईल. जर भविष्यात पुढच्या महिन्यात कॉलेज सुरू झालं तर आपण गद्य पद्य इथंच ऑफलाईन घेऊया. होईल का माहित नाही, पण आशा करूया आपण. पण आपण ही जी कथा वाङ्मय प्रकार आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, बरोबर. कथा मनोरंजन करते, वैशिष्ट्य पाहिले, घटक पाहिले. त्यातले आपण जी वपू काळेंची शोध कथा पाहिलेली आहे ती कशी अगदी सुरुवातीच्या पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत ती कथा कशी आपल्याला उत्कंठ वाढवत जाते ते पाहिलं, बरोबर. तुम्ही जर लक्षात घेतलं तर त्या कथेमध्ये असणारी जी भाषा शैली आहे ती भाषा शैली प्रमाण भाषा होती, बरोबर. प्रमाण भाषा म्हणजे आपण जी भाषा बऱ्यापैकी बोलतो ती भाषा होती त्या कथेमध्ये. सगळ्या पात्रांच्या तोंडून जवळजवळ प्रमाण भाषाच वापरलेली आहे. पण आता जी आपण गडी ही जी कथा पाहणार आहोत, बरोबर, आता ही गडी कथा मात्र अगदी वेगळी आहे. वेगळी आहे म्हणजे आता आपण सगळं पाहूयाच. सर्वप्रथम आपण, तुम्ही जी कथा वाचणार आहे आज, तुम्हाला मी तास संपल्यानंतर एक लिंक शेअर करणार आहे. ती लिंक सगळ्यांनी हेडफोन लावून ऐकायची आहे, कारण ही कथा जी आहे गडी ही विदर्भातील कथा आहे. आता ही जी कथा घडते ती विदर्भामध्ये घडते. भाषा जी आहे ती विदर्भातली भाषा आहे, वऱ्हाडी भाषा आहे. आणि आपण ही कथा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण इतिहास बऱ्यापैकी जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही, वऱ्हाडी भाषा म्हणजे काय, नेमकी कुठे बोलली जाते, काय बदल होतो, लक्षात आलं, हे आपण जरा सविस्तर पाहणार आहोत. का? कारण ती आपल्या मराठी भाषेची एक बोली भाषा आहे, कळालं. त्याचप्रमाणे ही जी बोली भाषा आहे तिच्याबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी आजच्या तासाला जाणून घेऊयात. तुमच्या स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे, बरोबर, लक्षात आलं. चला, मला चॅट बॉक्स मध्ये जरा सेंड करा बरं, त्या ज्या महिला आहेत आपल्या गडी कथेच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव तुम्हाला समजलंय का ते चित्र पाहून? बरं, पटपट पटपट चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे बाबा. आता जसं आपण शोध ही जी कथा आहे वपू काळे यांनी लिहिलेली आहे. सर्वात पहिल्या गोष्टी 3 इथं दिसतात. ती गडी आपल्या, आवाज येत नाही, कोणाला आवाज येत नाही बाबा? स्क्रीनवर दिसत नाही तुमचे चित्र? ओके, चला, प्रतिमा इंगोले आहेत आपल्या. ओके, डॉक्टर प्रतिमा इंगोले आहेत. तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसत आहे का? चॅट बॉक्स मध्ये पटपट पटपट दिसत आहे चित्र? काय काय दिसतंय तुमच्या त्या आपण स्क्रीन मध्ये, चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय सांगा बरं. जे स्क्रीनवर जे चित्र आहे काय काय दिसतंय तुम्हाला? माझ्या अंदाजाने प्रतिमा इंगोले आहेत, बरोबर. आणि त्याच्या शेजारी जर दुसरं चित्र आहे, ज्या कथा संग्रहामधून ही जी कथा घेतलेली आहे, अकसिदीचे दाणे, बरोबर. जसं आपण शोध कथा ही मी माणूस शोधतोय या
कथा संग्रहातून घेतलेली होती, बरोबर. तसंच गडी ही जी कथा आहे ती कथा अक्सिदीचे दाणे या कथा संग्रहामधून घेतलेली आहे आणि साधारणतः 1986 साली, फेब्रुवारी महिन्यामध्ये 1986 साली हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. तर प्रतिमा इंगोलेंचं तुम्ही चित्रही पाहिलेलं आहे, लक्षात आहे. तर आता थोडस आपण लेखिकेविषयी पाहूया, जरा लेखिकेविषयी माहिती पाहूया. साधारणतः डॉक्टर प्रतिमा इंगोले ह्या एक मराठी बालसाहित्यकार आहेत, कवयित्री आहेत आणि वैचारिक लेखन करणारे लेखिका आहेत. काय काय त्या प्रतिमा इंगोलेंची ओळख आहे? त्या बाल साहित्यकार आहेत, कवयित्री आहेत. शब्द नीट बघून घ्या, कवयित्री शब्द नीट बघून घ्या. कवयित्री काय म्हणतात? एखादा पुरुष असेल आणि त्यांनी कविता केली तर तो कवी होतो, आणि कवीच्या विरुद्धार्थी शब्द आहे ती कवयित्री. आपण कवित्री 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 बनू शकतो, पण शुद्ध शब्द जो आहे, शुद्ध शब्द असा आहे, त्या शब्द म्हणजे कवी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? कवयित्री. बघ, लक्षात आलं? हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्या बाल साहित्यकार आहेत, वैचारिक लेखन करणारे लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यासारखे विविध विषय त्यांनी आपल्या साहित्यामधून काय केलेले आहेत? हाताळलेले आहेत. म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे, नक्षलवाद साधारणतः हा त्यांचा जो जन्मगाव आहे साधारणतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर असणार आहे. त्यामुळे नक्षलवाद, शेतमजूर, शेतकऱ्यांविषयी, पंचमहाभूते म्हणजे काय की या निसर्गातल्या गोष्टींविषयी, बलुतेदार पद्धती, म्हणजे एकूणच जर आपल्या लक्षात येईल की त्यांचं जे साहित्य आहे साधारणतः ग्रामीण साहित्याकडे काय करणार आहे? ते झुकणार आहे. त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. जे लोकसाहित्य आहे, लोकपरंपरा आहे, बरोबर, त्याच्या अभ्यासिका आहेत. सतत 6 वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिखाण केलेलं आहे, म्हणजे अभ्यासपूर्वक लिखाण आहे. त्यानंतर प्रतिमा इंगोले यांची 80हून अधिक पुस्तके काय आहेत? प्रकाशित झालेली आहेत. किती? 80हून अधिक पुस्तके. त्यामध्ये कथासंग्रह असतील, त्यामध्ये कादंबरी असेल, त्यामध्ये बाल साहित्य असेल, त्यामध्ये लोकसाहित्याचा काही अभ्यास करणारे विषय असतील, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किमान 10 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. किमान म्हणजे कमीत कमी त्यांचे 10 कथासंग्रह काय झालेले आहेत? प्रसिद्ध झाले. जसं आता अक्सिदीचे दाणे हा जो एक कथासंग्रह आहे, असेच आणखी 9, बरोबर, म्हणजे एकूण 10 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांचं लेखन, अभ्यासपूर्व लेखन किंवा त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्यांच्या 10ही कथासंग्रहाला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, बरोबर. म्हणजे लोकप्रिय मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्त्री साहित्यिकांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे डॉक्टर प्रतिमा इंगोले हे असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या अमरावती जिल्हा दर्यापूर गावच्या रहिवाशी आहेत, बरोबर. म्हणजे विदर्भामध्ये जी काही बुलढाणा असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, तिथं आपण पुढे पाहणारच आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश या वऱ्हाडी भाषेमध्ये होतो. आता आपण पाहतोय की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचा परिचय पाहतोय, ज्यांची आपण आता कथा पाहणार आहोत. वऱ्हाडी भाषेमध्ये ती कथा आहे आणि हा त्यांचा थोडक्यात काय आहे? परिचय असलेला आपल्याला दिसून येतो. कवयित्री आहेत, वैचारिक लेखन करणाऱ्या आहेत, बाल साहित्यकार आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिखाण केलेलं आहे. नुसतं लिखाण केलेलं नाही तर त्या ठिकाणी जाऊन 6 वर्षे त्या ठिकाणी परिसराचा सगळा अभ्यास करून, लोकांचा, परिस्थितीचा, वातावरणाचा, साहित्य, सणांचा, याचा सगळा अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिखाण केलंय. की आपल्याला माहित आहे
की मराठवाडा विदर्भ या दोन महाराष्ट्राच्या विभागामध्ये, जसं पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, हे 3 प्रदेश मिळून आपला महाराष्ट्र बनतोय. आणि ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या आहेत, त्या साधारणतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच प्रमाण जास्त असलेलं आणि त्या ठिकाणी असणारी अनैसर्गिक पावसाची परिस्थिती, शेती भरपूर आहे पण पाण्याचा तुटवडा आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणाऱ्या या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलेलं आहे. 10 कथासंग्रह लिहिलेले आहेत. त्यातला एक आपण अक्सिदीचे दाणे या कथासंग्रहातील गडी अभ्यासणार आहोत आणि 10च्या 10 कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार मिळाले आहेत. आणि ह्या ज्या डॉक्टर प्रतिमा इंगोले आहेत, ह्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावच्या काय आहेत, रहिवाशी आहेत. इथपर्यंत आपण त्यांची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. बरोबर. आता आपण पुढे जाऊया. साधारणतः त्यांचे जे काही साहित्य लेखन आहे हे तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दिसतंय का सगळ्यांना? एकदा मला चॅट बॉक्स मध्ये पटपट पटपट सांगायचंय. तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय बरं? काय कोणकोणत्या त्यांच्या हे जे तुमच्या स्क्रीनवर जे काही वेगवेगळी पुस्तकांची नाव आहेत, कथासंग्रहांची नाव आहेत, डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचं प्रकाशित साहित्य आहे ते. बरोबर. साधारणतः पहिलं जे हे तुम्हाला दिसतंय इथं, आमच्या आयडॉल. बरोबर. आपल्याला माहिती आहे की भारताच्या पहिल्या महिला ज्या राष्ट्रपती आहेत, प्रतिभाताई पाटील, साधारणतः त्याच भागाच्या राहणाऱ्या आहेत. लक्षात आहे. म्हणून हे आमच्या आयडॉल हा एक त्यांचं पुस्तक आहे. हे इथं आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच हा त्यांचा कथासंग काय असेल पुस्तक. आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच, आत्मघाताचे दशक. पहा, शेतकरी, बोरबाली, बाई, बुढाई, हॅट्रिक, इकडं ग्रामीण साहित्य आणि लेखिकांची निर्मिती, उजाड अभयारण्य, भुलाई, शेतकऱ्यांची व्यथा, अक्षिदीचे दाणे आणि पार्ट टाइम. बरोबर. समोर हे तुम्हाला डॉक्टर प्रतिभा इंगोले यांचं असलेलं जे साहित्य आहे हे थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रकाशित साहित्य आहे, कथासंग्रहच आहेत असं आपण समजूया. साधारणतः 10 आहेत आणि 10च्या 10 यांच्या पाठ्यपुस्तकांना नाही, पुस्तकांना काय मिळालेलं आहे, पारितोषिक मिळालेलं आहे. लक्षात आलं? तुमच्या माहितीसाठी आपण हे काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. बरोबर. पुढे पाहूया. आता जी कथा जी आहे, गडी ही जी कथा आहे, ही कथा वराडी बोली भाषेत आहे. म्हणजे तुम्ही जर कथा वाचली असेल, कुणी वाचली आहे का कथा गडी? चॅट बॉक्स मध्ये सांगा चला पटपट. गडी कथा वाचली तुम्ही कुणी तुमच्यापैकी? जे तुम्हाला पुस्तक PDF पाठवलं होतं किंवा नाही तर ते वाचायचे आहे. बरोबर. कारण त्यामध्ये येणारी भाषा, त्यामध्ये येणारे शब्द, त्यामध्ये येणारे वाक्प्रचार, आपण जी मराठी भाषा बोलतो त्याच्यापेक्षा नक्कीच काय आहेत ते वेगळे आहेत. ज्यांनी वाचले असेल त्यांना तो अनुभव येणार आहे. ज्यांनी वाचली नाही त्यांनी मात्र त्याची आज तुम्हाला मी एक हे पाठवणार आहे, एक लिंक पाठवणार आहे, लिंक शेअर करणार आहे. ती आपली नाही, ग्रुपवर आलेली एक आहे. त्यामध्ये गडी कथेचं प्रमाण भाषेमध्ये वाचन केलेलं आहे. बरोबर. गडी कथेचं प्रमाण भाषेमध्ये वाचन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या वराडी भाषेमध्ये जी कथा दिलेली आहे त्याचं वाचन केलेलं आहे. अतिशय सुंदर आहे. ती लिंक सगळ्यांनी पाहिजे आहे. एकदा, दोनदा, तीनदा हेडफोन लावायचा आणि 1, 2, 3 वेळा ती जी तुम्हाला लिंक शेअर करणार आहे
ते वाचायचे आहे. मी उद्या तुम्हाला त्याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे, बरोबर. तर सगळ्यांनी ती आज लिंक शेअर केल्यानंतर वाचायचे आहेत. आता आपण वऱ्हाडी भाषेचे विशेष पाहूया. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी जी भाषा आहे ती मराठी आहे. महाराष्ट्रामध्ये जन्म घेणाऱ्या लोकांची मातृभाषा मराठी आहे, बरोबर. आता ही जी मराठी भाषा आहे, असं म्हणतात की भाषा ही 14 मैलावर 12 मैलावर बदलते, बरोबर. आता ह्या मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा या विभागाचाही समावेश होतो. साधारणतः किती जिल्हे आहेत बरं महाराष्ट्रामध्ये? कन्फर्म मी सांगू शकत नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. साधारणतः माझ्या अंदाजाने 35 ते 36 जिल्हे असावेत. अगदी बरोबर, जुई अगदी बरोबर आहे. 35 आधी होते आणि पालघर हा नवीन झालेला जिल्हा आहे, बरोबर. तर हा 36 जिल्हे आहेत. तर ह्या 36 जिल्ह्याची जर विभागणी केली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बरोबर. मराठवाड्यामध्ये वेगळे येतील, विदर्भामध्ये वेगळे येतील, तर भाषा वेगळी आहे. तर मराठी ही मुख्य बोली भाषा आहे. त्याची पुणेरी, नागपुरी, कोकणी, अहिराणी, खानदेशी, वऱ्हाडी अशा वेगवेगळ्या अनेक भाषा बोलल्या जातात. मराठीच्याच या काय आहेत, बोली भाषा आहेत, बरोबर. आता साधारणपणे बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत पहा? बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमधून वऱ्हाडी भाषा बोलली जाते. कोणती भाषा बोलली जाते? वऱ्हाडी भाषा बोलली जाते. आता पहा, ही जी वऱ्हाडी भाषा आहे कोणत्या भागात बोलली जाते? 6 जिल्हे लक्षात आले तुमच्या. साधारणतः नकाशा डोळ्यासमोर ठेवून ते लक्षात येईल. त्यातली पश्चिम विदर्भात बोलली जाणारी बोली भाषा ही वऱ्हाडी म्हणून ओळखली जाते. तिचा उल्लेख वैदर्भी, वऱ्हाडीलाच काय म्हणतात? वैदर्भी असाही उल्लेख केला जातो आणि वऱ्हाड प्रांतावरून तिचं नामकरण वऱ्हाडी झालेलं आहे. लक्षात आलं? साधारणतः जिल्हे इथे लक्षात ठेवा. आणि वैदर्भी, वऱ्हाड तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागे मी एक पात्री नाटक आहे, वऱ्हाड निघालं लंडनला, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. युट्यूबला तुम्ही पहा तर तुम्हाला त्या वऱ्हाडी भाषेच्या गमती जमती त्या एकाच याच्यामध्ये काय होते लक्षात येते, बरोबर. थोडस पहा, सगळं नाही पाहिजे तरी चालेल, पण तुम्हाला आवडेल ते. लक्षात आलं? का पाहतोय आपण हा भाषेचा विशेष? परीक्षेला याच्यामधलं काहीही लिहायचं नाही आपल्याला किंवा याच्यामध्ये काहीही प्रश्न विचारणार नाही तुम्हाला, पण आपण जी अख्खी कथा वऱ्हाडी भाषेतून शिकणार आहोत त्याचं आपल्याला काहीतरी पूर्वज्ञान असणं गरजेचं आहे, बरोबर. आणि म्हणून ह्या वऱ्हाडी भाषेचे विशेष पाहतोय. आता या तुम्ही जर कथा वाचली असेल आणि परत एकदा कथा वाचा, या वऱ्हाडी भाषेवर फारसी आणि हिंदी भाषेचा प्रभाव आहे. साधारणतः मध्य प्रदेशच्या भागाला लागून असणारा हा भाग आहे. सातपुडा पर्वत हा जो भाग आहे तिथला ही जी भाषा आहे या भाषेवर फारसी, बरोबर, दवाखाना, पाकखाना, हिंदी तर आपल्याला सगळे शब्द माहित आहेत. बऱ्यापैकी वऱ्हाडी भाषेमध्ये फारसी आणि हिंदी बोलीचा प्रभाव असलेला दिसून येतो. ह्या भाषेचा अगदी प्राचीन इतिहास जर आपण बघितला तर तुम्हाला माहित आहे की महानुभव पंत, बरोबर, महानुभव पंत वारकरी संप्रदायाच्या आधी साधारणतः 1100च्या शतक किंवा 12व्या शतकाच्या शेवटी संत ज्ञानेश्वरांच्या आधी लीळाचरित्र हा मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. काय आहे? जनरल नॉलेजचा हा प्रश्न आहे. लीळाचरित्र हा
मराठी साहित्यातील आद्य ग्रंथ आहे, म्हणजे पहिला ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ लिहिलाय माहीम भटानी. बरोबर. आपण तुम्ही पूर्वी जे 9वी-10वीला जे अभ्यासक्रम पाहिले आहेत, चक्रधर स्वामींचे अनेक गोष्टी असायच्या पहा, लक्षात आलं. तर माहीम भट्टाने हा लीळाचरित्र नावाचा पहिला आद्य ग्रंथ लिहिला आहे. तो वऱ्हाडी बोलीमध्ये लिहिला गेला आहे असं म्हटलं जातं. बरोबर. किंवा महानुभव पंथामधील अनेक रचना ज्या आहेत त्या या बोली भाषेतून तयार झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. किंवा जे जो परिसर आहे चक्रधर स्वामी, माहीम भट, गोविंदाचार्य यांचा जो परिसर आहे तो त्या भागातील असल्यामुळे त्यांच्या साहित्यावर कोणत्या भाषेचा प्रभाव दिसून येतो आपल्याला? वऱ्हाडी भाषेचा प्रभाव दिसून येतो. बरोबर. म्हणून आपल्या मराठी भाषेमधली अतिशय महत्वाची असलेली ही जी वऱ्हाडी भाषा आहे हे तिचे विशेष आहेत. काय पाहिलं आपण? ह्या मराठी भाषेच्या ह्या बोलीभाषा आहेत आणि वऱ्हाडी बोली भाषा बोलली जाणारे हे 6 काय आहेत? जिल्हे आहेत. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा. लक्षात आलं. त्या भाषेवर हिंदी आणि फारसीचा प्रभाव आहे. लीळाचरित्र हा जो पहिला मराठीतील आद्य ग्रंथ आहे तो त्या वऱ्हाडी भाषेत लिहिला आहे. आता भाषा विशेष, आता हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही संपूर्ण कथा वाचताना पहा, जी आपली प्रमाण मराठी भाषा आहे ना त्या वऱ्हाडी बोली भाषेचे काही विशेष आहेत पहा. हे विशेष काही गुणविशेष आहेत. हे गुणविशेष आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही अख्ख्या कथेमध्ये तुम्हाला हे गुणविशेष माहीत असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रमाण भाषेमध्ये ड हे व्यंजन किंवा वर्ण वापरतो, तर वऱ्हाडी बोली भाषेमध्ये ड ऐवजी काय वापरतात? ळ वापरतात. म्हणजे तुम्हाला वऱ्हाडी भाषेमध्ये ड ह्या वर्णाचा म्हणजे त्या अक्षराचा, ड या अक्षराचा वापर कुठेही होताना दिसणार नाही. हे वऱ्हाडी भाषेचे विशेष आहे. हे तुम्हाला का सांगतोय? कारण तुम्हाला ती कथा वाचायची आहे, तुम्हाला ती कथा समजली पाहिजे. ड हे जे वर्ण आहे तो कुठेही वापर नाही. ड च्या ऐवजी काय वापरतात? ळ वापरतात. बरोबर. म्हणजे झाड शब्द तिथं उच्चारायचा असेल किंवा झाड शब्द आपल्या कथेत आला असेल तर त्या झाडच्या शब्दाच्या ऐवजी काय येणार? झाळ येणार. झाळ. जिकडे तिकडे, जिकडे तिकडे. गडी शब्द वापरायचा असेल तर तिथे गळी. आता आपल्याकडे गळी शब्द कशाला वापरतो आपण? गळा, गळी उतरणे. बरोबर. तर तो आपल्याकडून अर्थाचा अपभ्रंश होता कामा नये, म्हणून आपण हे वऱ्हाडी भाषेचे काय आहे पाहतोय? विशेष पाहतो आहे. काय? कुठेतरी तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचं, हे थोडस महत्वाचं आहे. परीक्षेला नाही लिहिलं तरी चालेल. प्रश्न जर आला की वऱ्हाडी भाषेचे विशेष तुमच्या शब्दात लिहा, तर हे तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं आहे. काय? ड ऐवजी ळ चा वापर केला जातो. उदाहरण तर झाड, झाड. जिकडे तिकडे, जिकडे तिकडे. गडी, गळी. आणखी काय बदल होतो? जसं ड ऐवजी ळ वापरला जातो. काय वापरला जातो? ड ऐवजी ळ वापरला जातो. तसंच ळचा ये होतो. ळचा काय होतो? ये होतो. डोळा असेल तर डोया, पावसाळा असेल पावसाया. आता इथे एक वाक्य दिले, नदीच्या गाळात गाय फसली. नदीच्या गाळात गाय फसली. ते वाक्य कसं होईल वऱ्हाडी भाषेत? आता इथं ळ आलाय, ळच्या जागी काय होतो? ये होतो. नदीच्या गायात गाय फसली. कळालं? हे आपल्याला त्या बोलीभाषेचे विशेष लक्षात येता आले पाहिजेत. ड च्या ऐवजी काय होतो? ळ होतो. ळचा काय होतो? ये होतो. आणखी काय बदल होतो पहा. ह च्या ऐवजी, ह हरणाचा वापरतो. ह च्या ऐवजी काय होतो? य येतो.
खच्या ऐवजी ये वापर होतो. पोहता पोहता असा शब्द असेल, आपण मी विहिरीत पोहलो, पोहता पोहता, तर वऱ्हाडी भाषेमध्ये त्याचा काय उच्चार होणार? पोयता पोयता. लक्षात आलं? पोयता पोयता. लक्षात आलं का? ड च्या ऐवजी काय होतोय? ळ होतोय. ळ चा काय होतोय? ये होतोय. ख चा काय होतोय? ये होतोय. आणि हे पा, आपण जसं ला म्हणतो, म्हणाला, ला ऐवजी ले येते. म्हणजेच मला असेल तर मले, तुला असेल तर तुला, गावाला असेल तर गावाले. कळालं? काय काय फरक पडतोय? ड च्या ऐवजी ळ, ळ चा य, ख चा य, ला असेल म्हणाला, म्हणाले. बरोबर? ला, जिथं जिथं ला येणार आहे त्या लाच्या ऐवजी काय येणार? ले येणार. परत एकदा आणखी बदल आहे पा. हा जो न आहे, न न बाणाचा, ह्या न न बाणाच्या ऐवजी न न नळाचा वापर. कारण आपण आधी पाहिलं की वऱ्हाडी भाषेवर कोणत्या भाषेचा फरक प्रभाव आहे? हिंदी आणि कोणती होती आणखी एक? हिंदी आणि कोणती? फारशी. बरोबर? म्हणजे जिथं पाणी म्हणायचं असेल तिथं पाणी म्हणणार, जिथं पण असा शब्द आहे तिथं असा पण येणार. लक्षात आलं? हे तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. हे वऱ्हाडी बोली भाषेचं वैशिष्ट्य आहे. लक्षात येण्यासाठी आपण हे घेतो. याच्यावर परीक्षेला काहीही प्रश्न येणार नाही, पण जी आपण कथा पाहतो आहे, त्या कथा पाहणार आहोत, त्या कथेचा आपल्याला भाषेतलं थोडस ज्ञान पाहिजे. तुम्ही तुमच्या जनरल नॉलेजसाठी किंवा माहितीसाठी हे काय करू शकता? तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. काय? वऱ्हाडी भाषेवर हिंदी आणि फारसी भाषेचा प्रभाव आहे. मराठीतील ड ऐवजी, आपल्या भाषेतील ड ऐवजी ळ चा वापर, ळ च्या ऐवजी य चा वापर, ह च्या ऐवजी य चा वापर, न न बाणाऐवजी न न नळाचा, आणि जो प्रत्यय जो आपण प्रमाण भाषेमध्ये आपल्या वापरत नाही तो देईजो, येईजे, घेईजो असे शब्द ह्या भाषेमध्ये येतात. हे काय पाहतोय आपण? वऱ्हाडी बोली भाषेची विशेष पाहतोय. बरोबर? वऱ्हाडी बोली भाषा आपण जी बोलतो किंवा आपण शोध कथा जी वाचली, ऐकली किंवा आपण शोध कथा बोलू, तशी गडी कथा आपल्याला वऱ्हाडी भाषेत बोलावी लागणार आहे. बरं, आता गडी म्हणजे काय? बरोबर? की जसं शोध, जसं शीर्षक महत्वाचं असतं. आपण कथा वाङ्मय प्रकारामध्ये पाहिले की शीर्षक खूप महत्वाचं असतं. तसं आता ही गडी शीर्षक दिलेलं आहे. जसं गोपू काळेंनी त्यांच्या कथेला शोध हे नाव दिलं, कारण त्यात 1 रुपयाच्या नोटीचा शोध होता आणि सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध होता. हे शोध समजलं. शोध म्हणजे काहीतरी वस्तू हरवलेली आहे, शोधणे. आता गडी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? याचा अर्थ सांगा बरं. जर तुम्ही गडी कथा वाचली असेल किंवा तुम्हाला काय वाटतं की गडी या शब्दाचा अर्थ काय असेल? 1 मिनिटाचा वेळ देतोय मी. तर चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं, काय बरं वाटतं तुम्हाला? गडी म्हणजे काय? आपण तर सविस्तर पाहणारच आहोत. चला बोला पटपट, जे जे आहेत आपल्या लेक्चरला. काय? गडी म्हणजे गड. बर, आणखी काय? गडी म्हणजे गड. याच्यापेक्षा वेगळं काय कोणाला सांगायचंय? चला पाहूया. आता गड
गड म्हणजे मोठा, रायगड, राजगड, प्रतापगड. आता गड म्हणजे मोठा किल्ला, बरोबर. पर्वतरांग, पर्वतरांग नाहीये. पाहूया आपण. गड बरोबर आहे, पण 10% बरोबर आहे. गडाचं आता गड हे मोठं स्वरूप झालं, त्याचं अगदी लहानात लहान, बरोबर. आधी अर्थ पाहूया, सांगण्याचा छान प्रयत्न केलाय जुई. बरोबर आहे, 10% उत्तर बरोबर आहे. पाहूया. आता पहा, तुम्ही 8वी-9वीला रशियन राज्यक्रांती, फ्रान्स राज्यक्रांती हे घटक अभ्यासले असतील किंवा माहित असतील तुम्हाला. त्यामध्ये आपल्याला फ्रान्स राज्यक्रांती झाली की 16वा लुई, 14वा लुई, 15वा लुई, मेरी अँटायनेट, ब्रेड मिळत नाही तर केक खा, बरोबर. गिलोटीन, शिरच्छेद हे माहित आलं असेल. विषमता होती, लक्षात आलं. फ्रान्स राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती झाली ही त्या फ्रान्स मधल्या जनतेने तेथील राजाविरुद्ध केलेलं बंड होतं, बरोबर. आणि रशियन राज्यक्रांती होती ती तिथल्या कामगारांनी तिथल्या सरकार विरुद्ध केलेली क्रांती होती, बरोबर. आता हे सांगण्याचा उद्देश काय, की जी विषमता आहे, की त्या ठिकाणी समजा 100% जमीन आहे, 100% लोकसंख्या आहे, त्यातली 97% जमीन 3% लोकांच्या हाती, बरोबर. म्हणजे ही झाली विषमता झाली, बरोबर. आता त्या याच्यामध्ये सरंजामदार होते. सरंजामदार म्हणजे की त्या ठिकाणी जास्त शेती असणारे जे लोक होते, जे राजाच्या मर्जीतले असायचे, बरोबर. त्यांना खूप हजारो एकर जमिनी असायच्या. ते सरंजामदार होते, त्यामुळे ते आपोआपच श्रीमंत होत जायचे. आणि जी त्या देशामध्ये राहणारी जनता आहे ती कष्टकरी, काम करी, त्यांच्याकडे जमीन नाही, राहायला जागा नाही, उपासमार आहे, आणि ती सगळी भूक किंवा पायी हे करण्यासाठी त्या सरंजामदाराच्या कामाला असायचे. आणि ज्या ठिकाणी तो सरंजामदार राहायचा, मी परदेशातलं सांगतोय, आपल्या इथलंही सांगेल, की त्या ठिकाणी तो राहायचा. तुम्हाला पुढे चित्रही दाखवीन मी जरा. सरंजामदार राहायचा, मग तो गावापासून उंचावट्यावर राहायचा, त्याची मोठी हवेली असायची. किल्ला जेवढा मोठा असतो त्याच्या कमी प्रमाणात, आणि मग तिथून ते सगळं काय चालायचं, त्याचा राज्यकारभार, किंवा तिथं त्या गावात तो काय आहे हे करायचा. तसं आक्रमणापासून बचाव व्हावा म्हणून बांधलेले किल्ला सदृश घर वा राजवाडा. काय किल्ला आहे का, नाही. किल्ला सदृश, किल्ल्यासारखं दिसणार घर वा राजवाडा. लक्षात येते. गडीचा वापर राज दरबारी व तत्कालीन श्रीमंत राहण्यासाठी करत. गडे हा राजवाडाच, अगदी बरोबर. की आपल्याला माहिती आहे की गड म्हणजे किल्ला, राजवाडा, तर राजवाड्यात कोण राहणार, राजा राहणार. पण राजासारखं नाही. समजा फ्रान्सचा आपण विचार करू तर 14वा लुई, 15वा लुई जिथे राहत असेल त्याचा खूप मोठा राजवाडा असेल, पण त्याचे जे काही समर्थक आहेत, जमीनदार आहेत, सरंजामदार आहेत, तो त्याच्या राजा एवढा वाडा बांधणार आहे का, नाही, त्याच्यापेक्षा कमी. पण पण त्या ठिकाणी राहण्याची जागा आणि त्या ठिकाणी राहणारी जी लोक असायची ते अतिशय श्रीमंत असायची, आणि ती गडीमध्ये राहायची. त्या गावातल्या त्या आसपासच्या प्रदेशामधील लोकांपासून तुटक राहायची, पण ते त्या लोकांवर काय करायचे, आपलं जे वर्चस्व आहे ते ठेवायचे. वापर राजदरबारी तात्कालिक श्रीमंत राहण्यासाठी करत असत. गडीचे बांधकाम उंच जागेवर, कुठे असायची गडी ही, गडीचे बांधकाम हे उंच जागेवर, म्हणजे सर्वसामान्यांच्या ते राहत नसत. टेकडीवर, पहाडावर, आक्रमणास आणि पोचण्यास त्रासदायक अशा जागी राहत असत. जर एखाद्या राज्याने आक्रमण केलं किंवा एखाद्या शेजारच्या गावातल्या लोकांनी आक्रमण केलं तर त्यांना तिथं पोचण्यास त्रासदायक होईल, किंवा आक्रमण जे केलं त्याचे बचाव करण्यासाठी ही गडी असायची, बरोबर. इतिहास पाहतोय आपण, का आपल्या कथेला गडी नाव दिलंय, त्याचा आपल्याला कथेमध्ये खूप वापर होणार आहे. त्याचप्रमाणे या आक्रमणापासून बचावाची, आक्रमण झाल्यास परतवायची अनेक साधने आणि युक्त्या यामध्ये वापरल्या जात. आता जर आपण भारताचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, बरोबर, तर आपल्या समाज व्यवस्थेत महत्वपूर्ण स्थान असलेल्या व्यक्तींना
बरोबर. सरंजाम तर आपल्याकडे नव्हते, ते आपण उदाहरण घेतलं. ते कुठचं सरंजाम आपल्याकडे नव्हती, ती श्रीमंत. बरोबर. हे थोडस आपला देशाचा किंवा राज्याचा विचार करताना हा शब्द काढून टाकूया. पण देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी ही जी वतनदार मंडळी होती, त्यांना वतन दिली होती, त्यांना जमिनी राजांनी कसायला दिलेल्या होत्या, अशा मंडळींना राहण्यासाठी एक सुरक्षित असे ठिकाण म्हणजे गडी होय. जर आपण पाश्चात्य देशांचा विचार केला तर तिथं फक्त सरंजामदार, भारतासारख्या देशाचा विचार केला की जे राजांचा कारभार पाहण्यासाठी देशमुख असायचे, देशपांडे असायचे, पाटील असायचे, कुलकर्णी असायचे, ही जी वतनदार मंडळी आहेत, या मंडळींना राहण्यासाठी एक सुरक्षित अशी ठिकाण म्हणजे गडी. आणि ही गडी, आणि आता हे जे पाटील असतील, देशमुख असतील, कुलकर्णी असतील, हे आपल्या सर्वसामान्य समाजामध्ये राहत नसत. ते समाजापासून हटकून लांब श्रीमंत किंवा वैभव दाखवणार त्यांचं घरदार इतर लोकांपेक्षा वेगळं असायचं, त्याला गडी म्हणायचे. बरोबर, लक्षात येत आहे. आणि या ठिकाणी ही जी गडी बांधण्यासाठी गावातील इतर जी राहणारी लोक आहेत त्या लोकांपासून वेगळी, गावातील इतर घरांपेक्षा विशिष्ट उंचीवर असणाऱ्या गड्या काही ठिकाणी दगड, विटा, तर काही ठिकाणी पांढऱ्या मातीच्या. आपल्या गडी या कथेमध्ये पांढरी मातीची गडी येणार आहे. बरोबर. पण काही काही ठिकाणी दगड, विटा आणि पांढऱ्या माती पण बनवले जात असत. गडी ही एक वैशिष्ट्यपूर्ण संरक्षक रचना होती, गडीभोवती असायची. आणि गावातील अतिशय महत्वपूर्ण निर्णय या गड्यांमध्ये घेतले जात असायचे. महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आक्रमण करणे, आक्रमण परतवून लावणे, शोषण करणे, किंवा कुणी जर जास्त काही आगाऊपणा करत असेल तर तो, म्हणजे या सगळ्या गोष्टी यामुळे काय व्हायचं, त्यामुळे या गड्यांना काही काही बरे, काहींना बरे अनुभव तर काहींना कसले अनुभव आहेत, वाईट अनुभव आहेत. आजच्या तासाला आपण इथपर्यंतच पाहतोय. गडी, प्रतिमा इंगोले, अक्षिदीचे दाणे,